पाकिस्तानमध्ये 1970 साली झालेल्या निवडणुकीत जुल्फिकार भुट्टो सरकारचा पराभव करत आवामी लीगनं विजय मिळवला। पण भुट्टो सरकारनं सत्ता हस्तांतरणाला विरोध करत पूर्व पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई सुरू केली। हे एका बाजूला सुरू असताना भारतातील 12 विमानतळावर पाकिस्ताननं हल्ला केला। त्यामुळे इंदिरा गांधींच्या आदेशानं भारतीय सैनिक आघाडीवर उतरले। अवघ्या 13 दिवसात पाकिस्तान लष्कराला धूळ चारत बांगलादेशाची निर्मिती केली। पण आता बांगलादेश गृहयुद्धात पूर्णपणे अडकलाय। तिथल्या कट्टर धर्मवाद्यांमुळे भारत बांगलादेश संबंध वेगळ्या वळणावर असल्याचं नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांनी नमूद केलं। शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते। शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाच्या वतीनं भारत बांगलादेश संबंध या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांनी व्याख्यान दिलं। पाकिस्तानमधील 1970च्या निवडणुकीत जुल्फिकार अली भुट्टो यांचा पराभव झाला आणि पूर्व पाकिस्तानातील शेख मुजीबुर रहमान यांच्या आवामी लीगला विजय मिळाला। मात्र हा विजय पाकिस्तानला रुचला नाही। सत्ता परिवर्तनाला विरोध झाला। पूर्व पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या पुढाकारानं हत्याकांड सुरू झालं। त्यामुळे निर्वासितांचे लोंढे भारतात येऊ लागले। त्याकाळी भारतात अन्नधान्याची टंचाई होती। त्यामुळे भारतातच मोठी समस्या निर्माण झाली होती। त्यातच 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्ताननं भारताच्या 12 विमानतळांवर हल्ला केला। ही संधी साधून पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रतिकाराचा निर्णय घेतला। अवघ्या 13 दिवसात पाकिस्ताननं हार मानली आणि त्यातून बांगलादेशाची निर्मिती झाली। पण सध्या बांगलादेशात गृहयुद्ध सुरू आहे। शेख हसीना यांना सत्तेवरून खाली खेचलं, पण तिथं सध्या अस्तित्वात आलेल्या सरकारला गृहयुद्ध थांबवण्यास यश आलेलं नाही, असं थोरात यांनी नमूद केलं। भूराजकारण हे युद्धापुरतं मर्यादित नसतं। अशा प्रकारच्या घटनांमुळे मोठी उलथापालथ होत असते। केवळ सैन्यबळाच्या जोरावर दुसऱ्या देशाचा भूभाग जास्त काळ ताब्यात ठेवता येत नाही, याची जगाच्या पाठीवर अनेक उदाहरणं आहेत, असं श्रीराम पवार यांनी नमूद केलं। यावेळी राज्यशास्त्राचे अभ्यासक रवींद्र भणगे, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रकाश पवार, प्राचार्य अनिल बोडके, डॉक्टर रघुनाथ कडाकणे, अश्विनी साळुंखे, दिलीप पवार, ऋषिकेश दळवी उपस्थित होते।